काका नमस्ते, तुमचं नाव? प्रकाश वाघ. पण आता तुम्हाला माहिती आहे निवडणुका येणार आहेत, नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे, तर कोण होईल कोपरगावचा नगराध्यक्ष? काय वाटतंय तुम्हाला? जो विकास करेन तो होईल. विकास कोण करेल? तुमच्या तुमच्या काय अपेक्षा आहेत की कोण विकास करू शकते? काका कोयटे. काका कोणते? हो. काय वाटतंय असं? कारण ते जुने कार्यकर्त्यांना त्यांना सर्व राजकारणाची माहिती आणि ते कोपरामधून बहुमताने निवडून येतील. धन्यवाद. मावशी नमस्ते, बरं आहे का तुमचं? बरं आहे. तुमचं काय नाव? आमचं रत्नाधर महाराज वाणी. बरं, आता तुम्हाला माहिती आहे की आता निवडणुका येणार आहेत, नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे. हो. तर आता जे काही उमेदवार निश्चित झालेले आहेत त्यापैकी तुम्हाला नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतंय? जो होईल तो आम्हाला सारखाच आहे. त्यांनी फक्त कोपरगावची सुधारणा करावी, बाकी काही नाही. पण आता एकालाच मत देऊ शकतो आपण एका वेळी, तर मग त्यातल्या त्यात कोण तुम्हाला चांगला वाटतंय उमेदवार? येते काका कोयटे येते. काय वाटतंय तुम्हाला असं? करावं त्यांनी व्यवस्थित. बागा आले होते ते, बाकी काही नाही. आमच्या इथे रस्ते नीट करावा, पाण्याची चांगली सोय केली पाहिजे, बाकी काही नाही. आम्हाला काही लागत नाही. अच्छा, त्यांनी पूर्वी जे काही आणि काम जे केलंय आठवडे त्या बाजार आहेत, कामाबद्दल काय मत आहे तुमचं? पूर्वी चांगले 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 काम. नाही. आठवडे बाजार जे आहेत ना ते कमी करा म्हणतात ना म्हणून. अच्छा, का बरं? मग आता खेडोपाठी 8 दिवसाला पाहिजे तर शेजारी आमच्या धंद्याचं झालं ना, बरं वाजलं ना फार. मग ते केलं पाहिजे त्यांनी. आम्हाला काही लागत. आता तुम्ही संवत्सरला इथं शिंगणापूरला इथं शेजारी बाजार भरायला लागल्यावर कस्टमर कसे येतील गावात? हे आपलं मत आहे. आता काही नाही, एवढंच म्हणणं आहे. त्यांनी एवढी सुधारणा करावा. बरं, आता तुम्हाला माहिती आहे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत, उमेदवार फिक्स झालेत. तर फिक्स झालेल्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतंय की कोण नगराध्यक्ष होईल कोपरगावचा? मला तर मी जरी बेड भागात राहतो पण मला दीपक अन्नाची जास्त गॅरंटी, कारण गरिबाचा अन्न जाता येतो. अच्छा. माझा काय संबंध, पण मी तर ते ऐकलेले काही गोष्टी त्यांच्या बाबा नाना दीपक वाजे. अच्छा, दीपक वाजे. हलक्या हाताने तरी तो 2 नंबर 1 नंबर चालणारच आहे तो कोपरगावमध्ये. हा खरं चालणार. म्हणजे मतांमध्ये आघाडी म्हणताय का तुम्ही? हा अच्छा अच्छा, दीपक वाजे. बरं बरं, धन्यवाद. बरं, आता तुम्हाला माहिती आहे की नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत 2 तारखेला. नगराध्यक्षाचे जे काही उमेदवार आहेत तेही फिक्स झालेत. तर त्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटते की कोण नगराध्यक्ष होईल कोपरगावचा? आमचा असा ठाम विश्वास आहे की पराग संधान साहेब जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी विराजमान होतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर कोपरगावात कमळच फुलणार असाही आमचा ठाम विश्वास आहे. नागरिकांचा भारतीय जनता पार्टी आणि आमचे विवेक भैया कोल्हे साहेब यांना खंबीर पाठिंबा आहे. आणि यावेळेस आमचा नगरसेवक जो आहे तो भाजपचाच असेल. आणि पराग संधान साहेब हे मला वाटतं सर्वात विकसनशील असे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांचा विकासनामा परवाच जाहीर झाला आहे. त्यामुळं मला वाटतं नागरिकांच्या विश्वासास नक्कीच ते पात्र ठरतील. धन्यवाद. तर तुम्हाला माहिती आहे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत, उमेदवारही फिक्स झालेत. त्या फिक्स झालेल्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतंय की कोण कोपरगावचा नगराध्यक्ष होईल? जो विकास करेन तोच. पण विकास कोण करेल असं वाटतं तो तुम्हाला? काय ज्याला द्यायचं त्याला आपण देणार. पण कोणाकडनं तुम्हाला अपेक्षा आहेत की कोण होईल? सांगू शकतो. धन्यवाद. काका नमस्ते, तुमचं नाव? मनोज मोरे. बरं, आता तुम्हाला माहिती आहे की नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत 2 तारखेला आणि उमेदवारी अर्ज भरलेत आणि उमेदवार पण फिक्स झालेत. त्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतंय की कोण कोपरगावचा नगराध्यक्ष होईल? भरत मोरे हो. भरत मोरे. काय वाटतंय तुम्हाला? त्यांचे कामं चांगले आहे ना, कामं करतात ते लोकांची. कोणाचं काम असलं कधी कंटाळा नाही करत. लहानवारी भाऊ खाडी. आता तुम्हाला माहिती आहे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत, उमेदवार पण फिक्स झालेत. त्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल कोपरगावचा? तर माझ्या मताने काका कोयटे होते. कोण? काका कोयटे. काका कोयटे. का वाटतं तुम्हाला असं? वाटतं त्यांचं काम आज चांगलं आहे बा. आणि जरा समाजामध्ये जो जरा माणूस फिरतो, व्यवस्थित काम करतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला चांगली भावना आहे त्याची, असं मला वाटतं. बाकीचं मला त्याचे ते नाही करते. हां, म्हणजे ठीक आहे, माणूस जुना आहे आणि अनुभवी माणूस आहे, त्याच्याबद्दल मला चांगलं हे पडतं का काका कोयटे हे जरूर आलेच पाहिजे. हां. तुमचं काय नाव? परवीन बागवान. आता नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत, त्यात उमेदवार फिक्स झालेत. त्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल? काका कोयटे. का वाटतं तुम्हाला असं? त्याने लई काम केलेलं आमदारने, तो येणार आहे. काका नमस्ते, नमस्ते. तुमचं काय नाव?
अतुल गैरे. बरं आता तुम्हाला माहीत असेल की नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत, उमेदवार पण फिक्स झालेत. त्या फिक्स झालेल्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं की कोण नगराध्यक्ष होईल कोपरगावचा? मला वाटण्यावर काय जनतेवर आहे. नाही, पण तुमचं मत काय एकंदरीत? कोण व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? असं तुमचं काय म्हणणं आहे, कोण व्हायला पाहिजे? आता अशी आजची कंडिशन अशी हं. काय ना, समभ्रमित वातावरण आहे. असं नेमकं तुम्ही कोणाकडून कल येईन असं काही सांगण्यासारखं नाही आहे. बरं, अजून भरपूर दिवस जायचे, त्याच्यामुळे वातावरण तयार नाही झालं अजून. अच्छा. वातावरण कधी तयार होईल? अजून टाईम आहे. अच्छा, बरं, कोपरगावचे इलेक्शन रात्रीत तयार होतं. अच्छा. एका रात्रीत कळतं कोण निवडून येईन आणि कोण येईन. असंही असं फिक्स नाही सांगू शकणार. असं दोन्ही सगळे चांगले माणसं उभे आहेत. त्याच्यामुळं ते असं तुलना करणं अवघड आहे. ठीक, धन्यवाद. काका नमस्ते. नमस्ते. तुमचं काय नाव? अक्षय सुरेश मातोळकर. बरं आता तुम्हाला माहित असेल की कोपरगावमध्ये आता नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत. नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचं, उमेदवार फिक्स झाले. त्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं की कोण होईल कोपरगावचा नगराध्यक्ष? कोपरगावमध्ये इतके उमेदवार उभे आहे. सगळं गोंधळाचं वातावरण आहे. काही जुने जाणते बी माजी नगराध्यक्ष आहे, काही नवीन तरुण पिढीचे बी आहे. आता लोकांचंच काय आता हे त्याच्यावर, पण जुना जाणता येईन व एखादा. कोण जुना जाणता? काय आता दोन तर आहे माजी नगराध्यक्ष, त्यापैकी एखादा येऊन जाईल. अच्छा, बरं. हो, कन्फर्म नाही सांगता येणार. कल पण त्याचे जुन्याला एखाद्याला द्यावं म्हणजे गावचे जे प्रश्न आहे ते मिटन या हिशोबाने. बाकी आता पुढं काय होतं ते सगळे जनताच ठरवण. तुमचं काय नाव? इस्माईल. बरं आता तुम्हाला माहिती आहे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत, हां, त्यामुळे उमेदवार पण फिक्स झाले. त्यातला कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतंय? मला तो नगराध्यक्ष म्हणजे आपलं हे खासदार आहे ना, ते कोण? खासदार जे आहे ना अशोक काले, हां हां, ते होणार आहे. आमदार हां. ते म्हणतील ते. हां, अच्छा, ते म्हणतील. त्यांचे कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी? आता काय गतीचे उमेदवार, आता नाव काय आपल्याला माहिती. अच्छा, अच्छा बरं. अच्छा अच्छा बस तुमच्या कृपेने ते हे आमच्या मनात, असं दुसरं काही नाही. दादा नमस्ते. तुमचं काय नाव? वसीम बागवान. आता तुम्हाला माहिती आहे निवडणुका होणार आहेत, नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे, उमेदवार पण फिक्स झाले. त्यातला कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतंय? आता एक काका कोयटे आणि राजाभाऊ झावरे, हे अजून भरत की मोरे, हे तिघांमधून त्या ठिकाणपैकी हां कोणीतरी आहे. कोणीतरी. काय वाटतं तुम्हाला? कारण की यांचे काम चांगले आहे. पाहू आता पुढं काय होतं, बरं. जनतेवर आहे. धन्यवाद. काय नाव? महबूब मोहम्मद कुरेशी. बरं आता मला सांगा की कोपरगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत आणि उमेदवार पण फिक्स झालेत. त्या उमेदवारांपैकी कोण कोपरगावचा नगराध्यक्ष होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? काका कोयटे. काय वाटतं तुम्हाला असं? काम भरपूर झालेले ना आशुतोष दादाचे, त्याच्यामुळं अच्छा. रस्ते केले, गटरी केले, भरपूर कामं झाले त्यांचे. त्याच्यामुळं मग ते काका कोयटेच नगराध्यक्षाला गेला. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव प्रमोद बोधे. कोपरगावचेच ना तुम्ही? हो, कोपरगावचा. काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल सध्या? नगराध्यक्ष काय सांगता येत नाही आता कोण होईल. कशामुळे? चांगली टफ फाईट चालू आहे आता. घड्याळ आणि कमळामध्ये, घड्याळ आणि कमळामध्ये टफ फाईट. अच्छा, अंदाज काय वाटतं कोण होईल? आता काय सांगता येतो कोण होईल. आता नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं कोपरगावचा? जो बी होईल तोला थोडा मताने होणार आहे. बहुरंगी लढत असल्यामुळं कोणाचंच काही सांगू शकत नाही. अच्छा, कोणामध्ये टफ फाईट आहे? हा, टफ फाईट कोणामध्ये? टफ फाईटमध्ये आता त्याच्यात 4 उमेदवार टफ फाईटला आहे. अच्छा. काका कोयटे, संधान, राजाभाऊ झावरे, भरत मोरे, दीपक वाजे. तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल? नगराध्यक्ष वो बाजे होऊंगा. बाजे, दीपक बाजे. अच्छा, का असं वाटतं? वाटतं त्याची परफॉर्मन्स चांगली आहे. अच्छा अच्छा, आत्ताही पाहिलं त्याचं, हां हां, त्याचं काम चांगलं आहे. त्याच्या बापाचं काम आहे ना, लय चांगले होते. त्यांचे बाप आहे ना वाजे पाटील, बबनराव वाजे, यांनी कामं चांगले केलेले. गोरगरिबासाठी उभं राहायचे कधी बी. आता त्यांच्याच पायावर त्यांचा मुलगा चालू राहिला. काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल कोपरगावचा? कमळ पाहिजे ना आपल्याला, वरती काय सत्ता आहे? इथं
कोण येईल असं वाटतं नगराध्यक्ष? आता काही तसं डिक्लेअर अजून नाही होणार, पण मग तर जनतेच्या हातात आहे ना आपल्याकडे. परत संधान व्हायला पाहिजे, कारण कसं सत्तावरती ती आहे तर ते सत्तेनुसारच चाललं पाहिजे. अच्छा, तुमचं नाव काय? जावेद तांबोळी. अच्छा, कोपरगावचे ना तुम्ही? आता निवडणूक येणार नगरपालिकेच्या, तर नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं तुम्हाला? नगराध्यक्ष आपले हे काका कोटे कशामुळे असं वाटतं? काम करतील ते, बाकी काय त्यांना चान्स देऊन पाहिलं आपले काळे कोरडे काय आता हे नवीन काहीतरी होईल असं वाटतं, विकास होईल. डॉक्टर शांतीलाल रामदास जावळे. नगराध्यक्षाच्या निवडणूक होणार आहे, तर कोपरगावमध्ये कोण नगराध्यक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? आठवतो ते का आपण? त्यांचं सामाजिक काम आहे, सगळ्या वर्गांसाठी ते वेगवेगळे कार्यक्रम राबवतात. महिलांसाठी, वृद्धांसाठी स्पर्धा वेगवेगळ्या आयोजित करतात, सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. नमस्कार काका. नमस्कार तुमचं नाव मॅडम. काय? प्रकाश खजुरे. आता 2 तारखेला नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. हो. तर मग तुम्हाला काय वाटतं कोपरगावमध्ये कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल? आता तसं काय राजकारणात एवढं काही नॉलेज नाही आपल्याला. पण तरी तुमचं मत काय आहे की कोण येईल? सगळ्याच पदासाठी योग्य आहेत. काय आता बघूया मतदार कुठे कौल देत आहेत ते. तुमचं काय मत? काय नाही, आता सगळेच योग्यच आहे. आता त्याच्या जनता तर ठरवणारच ना. आम्ही याला बोलू किंवा त्यांना बोलू ते चुकीचं होतं. सगळेच योग्य आहे आम्ही असं समजतो. योग्य आहे. आणि लोक तर ठरवणारच बरोबर आहे. जनता ठरवतीच काय कोण योग्य कोण नाही. आता सध्या सर्वत्र असं आहे पहिले कसं आपण कन्फर्म सांगू शकत होतो की ही पार्टीचा अध्यक्ष 100% येतील त्या पार्टीचे, पण आता हे जे 6 का 9 नगराध्यक्षपदासाठी जे काही उभे आहे त्याच्याने असं कोणीही सांगू शकत नाही का नगराध्यक्ष 100% हेच होतील म्हणून, असं कोणीही सांगू शकत नाही कन्फर्म. लढत चांगली होईल, पण जास्त काही फरकाने कोणी नगराध्यक्ष होऊ शकत नाही, पण लढत चांगली होईल. होणार आहे, तर कोपरगावमध्ये कोण नगराध्यक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? आता काय आता काय सांगते तुमचं मत काय? आमचं मत आता आले पाहिजे बा, काका आले पाहिजे, कोण? काका कोयने आले पाहिजे. ते का पण? हा तेच चांगले आणि कामामध्ये काम करू शकते आता काका कोयने. काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगराध्यक्ष? जसं कमलाचा आवाज तर जास्त दिसतो इथं, म्हणजे आवाज येण्यावरून आम्ही सरकारी लोक आम्ही काय एका ठिकाणी बसलेलो असतो, पण शक्यतो तर असं वाटतं बाबा का बा ते संधान साहेब निवडून येतील बाबा, असं वाटतं एकंदरीत. म्हणजे का वाटतं तुम्हाला असं? तेच नाही, आता नवीन माणूस आहे ना, नवीन चेहरा आहे असं, पण कामाच्या दृष्टीने आणि नमस्कार चमत्कार गावातल्या सगळ्या लोकांना व्यवस्थित त्याचं असतं. बाकी काय, बाकी आमचं काय म्हणणं.